नमस्कार मित्रांनो, आज मी बनवलेली आहे मस्तपैकी डब्यासाठी अशी सोपी, लवकर होणारी आणि पौष्टिक अशी भाजी बरं का. आता कुठली भाजी बनवली आहे तर मी इथे बनवलेली आहे मस्तपैकी मसूरच्या डाळीची भाजी. थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा, टोमॅटो आणि लसूण पण टाका बरं का, छान लागतो आणि मसूरच्या भाजीमध्ये. आणि छान असा आलटीपलटी करून घेतलं, परतून घेतलं. मग हळद, तिखट, मीठ सगळं टाकलेलं आहे. छानपैकी मऊ होस्तर अशी भाजी, कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. आणि ते मसूर मी भिजवलेले होते. मसूरची भाजी म्हटलं की झटकेपट होणारी बरं का. आणि जास्त पाणी घातलेलं नाही, कारण कारभाऱ्यांना डब्यामध्ये द्यायची होती मला आणि ती पण थोडीफार सुक्की द्यायची होती. पण अशी रबरबीत भाजी एकच नंबर लागते बरं का. अशा रोजच्या जी धावपळ असते की नाही आपल्या जीवनात, त्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अशी सिंपल, इझी आणि पौष्टिक आणि पोटाला समाधान देणारी भाजी म्हणजे आपली मसूरची भाजी बरं का. छान प्रकारे व्याख्या झालेली आहे मसूरच्या भाजीची. बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. सुगंध तर असा घरभर पसरते की नाही, की असं वाटते काहीतरी नॉनव्हेजच बनवलंय. मसूरची भाजी आणि नॉनव्हेज एकच कॉम्बिनेशन म्हणायचं बरं का. एकच नंबर लागते. भाकरी असो, चपाती असो किंवा भात असो, एकच नंबर लागते ह्या भाजीसोबत. तुम्ही काहीही खा. चला तर मग तुम्हाला असा मस्तपैकी साधा, सोपा, घरचा डब्बा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक होऊन जाऊ द्या. आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका बरं का. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि अशाच रोजच्या घरगुती रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. चला मग, तुम्ही काय केलं आज डब्यासाठी नक्की सांगा.